त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी। अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 20 नोव्हेंबर 2024 बुधवार, कार्तिक मास कृष्ण पक्ष पंचमी, पुनर्वसु नक्षत्र, शुभ योग आणि तैतिल कर्ण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आज आपण प्रेमाच्या मूड मध्ये असाल, रोमॅन्टिक मूड मध्ये असाल आणि जोडीदार आपल्याला ऐन वेळी साथ देणार नाही, त्यामुळे कदाचित आपली चिडचिड वाढू शकते, परंतु आपण तशी मानसिक तयारी ठेवा आणि त्यानुसार वागा। समोरच्यावर जास्त अपेक्षा ठेवू नका। वृषभ राशी, आपल्या चुका शोधून त्या मान्य करा व त्याच चुका पुन्हा पुन्हा आपल्याकडनं होणार नाही याची आपण काळजी करा, हेच आपल्यासाठी हितकारी ठरेल। मिथुन राशी, नवीन ओळखी होतील, नवीन नाते जुळतील आणि त्यात आपल्याला आनंद व समाधान लाभेल। कर्क राशी, सरकारी नियमाचे योग्य रीतीने कसे पालन करता येईल याकडे लक्ष द्या। आपल्याकडनं नियम मोडले जाणार नाही किंवा एखादा दंड भोगावा लागणार नाही याची सुद्धा काळजी घ्या। सिंह राशी, पूर्वी केलेल्या चुकांची आज कदाचित आपल्याला शिक्षा भोगावी लागू शकते किंवा प्रायश्चित्त भोगावे लागू शकते। सतर्क राहा, सावध राहा। आपल्याला आपले हक्क मागण्यासाठी कदाचित आज झुंज द्यावी लागेल किंवा आक्रमक व्हावे लागेल। तुळ राशी, दूषित अन्नामुळे कदाचित आज आपल्याला पोटाचे विकार उद्भवू शकतात, उत्पन्न होऊ शकतात। आम्ल पित्त सुद्धा वाढू शकते, पित्त विकार वाढू शकते। वृश्चिक राशी, सामाजिक कार्यामध्ये आपली लोकप्रियता वाढेल, आपले नाव लौकिक होईल, शाबासकी मिळेल। धनु राशी, आत्मविश्वास वाढून आपल्याला नवीन योजना आखता येईल, नवीन नियम लागू करता येतील किंवा एखादे नवीन प्रयोगही करता येतील, तर याचा आपण नक्की लाभ घ्या, यश मिळेल। मकर राशी, चुकीच्या विचारांमुळे कदाचित आपल्याला आज त्रास होऊ शकतो। नकारात्मक विचार करू नका, नकारात्मक लोकांची साथ सोडा। कुंभ राशी, योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या, त्यानंतरच मोठी गुंतवणूक करा किंवा मोठे निर्णय घ्या। घाई गडबड गुंतवणुकीच्या काळामध्ये करायला जाऊ नका। मीन राशी, आज कदाचित अति आत्मविश्वासामुळे आपले काम बिघडू शकते, ओव्हर कॉन्फिडन्समुळे त्रास होऊ शकतो, संयमात राहा। आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।